कामाच्या गडबडीत एखाद दिवशी ना वेळेचा पत्ता लागत नाही आणि लास्ट मिनिटला अशी माझी गडबड होऊन जाते. तर त्याआधी काय झालं मी तुम्हाला सांगते. आधीच्या रात्री अहोंनी खूप साऱ्या कैऱ्या आणल्या होत्या आणि मला बोलले की उद्या मला टिफिनमध्ये लुंजी बनवून दे. लुंजी हा प्रकार विदर्भाचा आहे, जी कैरीची आंबट-गोड अशी भाजी असते, जी जेवणाबरोबर खाल्ली जाते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना मग मी बटाट्याची चटणी आणि लुंजी बनवून दिली होती टिफिनमध्ये आणि त्याच्यासाठी एक सेपरेट टिफिन दिला होता. आणि बाकीची कामं करताना मला स्कूलमध्ये जायच्या वेळेचा पत्ताच लागला नाही आणि शेवटच्या मिनिटाला अशी गडबड झाली आणि मला स्कूलमध्ये जायला ना खरंच खूप लेट झालं होतं. खूप म्हणता येणार नाही, 5-10 मिनिट लेट झालं होतं रोजच्या वेळेपेक्षा. पण मग त्याच्यामुळे गडबड झाल्यामुळे मला सगळं फास्ट करावं लागलं आणि मग मी निघाली स्कूलमध्ये जायला. आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर आणि मुलं ऑलमोस्ट सगळे गेलेले होते, थोडेफारच मुलं राहिलेले होते. तर आरवने मला ना पूर्ण रस्त्याभर सुनावलं की तू आज लेट आली. खरं तर मी आता दुसऱ्यांदाच लेट गेली होती. एकदा मी लिफ्टमध्ये अटकली होती, त्यामुळे लेट झाली होती. तर त्यानंतर घरी आली आणि माहीला एका माझ्या फ्रेंडकडे न्यायचं होतं, जिथे कन्याभोजन होतं. तर तिथे घेऊन आली आणि संध्याकाळी माझा आज इडली बनवायचा प्लॅन होता आणि उन्हाळा असल्यामुळे बॅटर छान फॉर्मेट झालेलं होतं. आणि इकडे मी छान सांबार पण इन्स्टंट सांबार बनवते. मी कुकरमध्ये डायरेक्ट सगळं फोडणी वगैरे घालून बनवून घेतलेला असतो. खूप छान लागतो आणि अशी गरम गरम वाफाळलेली जी इडली असते ती खायला मला खूप छान वाटतं. त्यामुळे मी ना पटापट सगळी इडल्या वगैरे काढून गेल्या आणि फॉर्मेट जर झालेलं असलं ना तर इडली पण खूप छान आरामात निघते. तेल वगैरे जास्त लावायची गरज पडत नाही, चिपकत तर अजिबातच नाही आणि सॉफ्ट स्पॉन्जी बनून जाते. त्यानंतर आरव आणि माहीला इडली दिली खायला आणि आरव, माही आणि मी आम्हाला तिघांनाच इडल्या खूप आवडतात. आणि उन्हाळा असल्यामुळे ना आरव माही नेहमी म्हणते की काय मम्मी रोज भाजीपोळी खात करते, मला नाही आवडत. आणि खरं तर मला पण भाजीपोळी जास्त खायला आवडत नाही आणि घरची बनलेली इडली तर मला बेस्ट वाटते. मी जरी बाहेरची जरी खायला गेली तर ती अशी रवाळ लागते आणि मला ती एवढी आवडत नाही. आणि घरातली जी आपण बनवते ना ती ऑथेंटिक अशी टेस्ट लागते. त्यानंतर मग मी पण खायला घेतलं आणि मी पण खाऊन घेतली. अहो तर गेले होते सायकलिंगला, तर त्यांचा वेट मी करू शकत नव्हती कारण तोपर्यंत थंड होत होती. तर मग इकडे माहीला आंबा दिला खायला. आंबा आमच्या घरात सगळ्यात जास्त हीच मुलगी खाते आणि हा तिचा दुसरा आंबा होता. आणि तिला जर आपण टोकलं तरी ती म्हणते जाऊ दे मम्मा, काही दिवसच असतं सीझन, मला खाऊन घेऊ देत जा. आणि ऑलमोस्ट सगळ्यांनाच आंबे आवडतात, पण ती जरा जास्तच खाते आमच्या घरात. त्यानंतर सगळ्यांचं जेवण आटोपलं आणि मग त्यानंतर आम्ही तिघेही सापशिडी खेळत बसलो आणि खरंच खूप मजा आली मुलांशी खेळून. आणि असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक करा आणि हो प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.